ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे टिकून ठेवण्याचं काम केलं असे छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इथं या कार्यक्रमासाठी अनेक मुली आलेल्या आहे, महिला आलेल्या आहे। त्या महिलांना ज्या मायमाऊलीनं शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आणि सगळ्यात पहिले आपल्या घरची स्त्री शिक्षित झाली पाहिजे, त्याच्यासाठी समाजाच्या अवहेलना झेलल्या आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिच्या मागं विठोबासारखा उभा होता असे महात्मा ज्योतिबा फुले, ज्या माणसांनी या देशातील बहुजनांना शिक्षणात आरक्षण दिलं, हॉस्टेलची सुविधा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चालू केली असे छत्रपती शाहू महाराज। आणि आत्ताच मी सोंडी येथून आलो, इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान आहे, आत्ता दर्शन घेऊन आलो। अशा तमाम समाज सुधारकांना मी इथे वंदन करतो, ज्यांनी या समाजासाठी कार्य केलं। या विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार रोहितदादा पवार आणि जिल्हा परिषदच्या शाळा कशा असू शकते आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिळणारं शिक्षण कसं मिळू शकते याचं मॉडेल दिल्लीमध्ये उभे करणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनोजजी सिसोदिया साहेब आज इथे आले आणि या विचार मंचावर सर्व उपस्थित असणारे मान्यवर आणि तुम्ही सर्व तुमचे मनापासून आभार मानतो। दादा, मला वाटलं होतं 11चा कार्यक्रम आहे, मी लेट झालो काल येतानी, म्हणून मी आरामशीर उठलो। तर दादाचे कार्यक्रम सगळे राईट टाइम चालतात आणि बरोबर शार्प कार्यक्रम चालू झाला। विशेष म्हणजे सगळे लोक भाषण येऊन देऊन चालले जाईन, सारे लोक येईन म्हणून, कोणी पोरायले म्हणून IAS बना, कोणी म्हणून IPS बना, कोणी म्हणून डॉक्टर बना, कोणी म्हणून इंजिनियर बना, पण कोणी सांगत नाही का तू माणूस बन, कारण सध्या जगात माणसाची कमतरता आहे। सगळे सांगून राहिले ना डॉक्टर बन, इंजिनियर बन, पण माणूस बन असं सांगत नाही। दादा, माझ्याकडं काही पोटचे स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले, ते कोणाले तलाठी बनायचं राहते, कोणाले पोलीस बनायचं राहते, कोणाले PSI बनायचं राहते, पण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचं पोरग तलाठी होते, तुम्ही त्याच्या मनात वारंवार रुजवत असतो का तू कोणताही अधिकारी होय पण माणूस बन। जर तू तलाठी बनून त्याच शेतकरी मायबापाकडून 7 बाऱ्याचे 200 रुपये घेत असेल तर त्याला जोड्यानं पन्नावाले पाहिजे, पन्नावाले पाहिजे का नाही? म्हणजे आपल्या पोरायले आपण माणुसकी शिकवणं गरजेचं आहे। आणि मनीष सिसोदिया साहेबांनी जे दिल्लीत मॉडेल उभं केलं, असे स्वप्न आमच्या रोहित दादांचे आहे। रोहित दादांनी त्या स्वप्नातून ही शाळा उभी केली, जुनी वास्तूची बिल्डिंग दाखवली, मला जुनी वास्तूची बिल्डिंग दाखवली, फोटो दाखवले का 1960ला ती बिल्डिंग बांधण्यात आली, जीर्ण झालेली बिल्डिंग होती, नवीन वास्तूसाठी फंड उपलब्ध करून दिला। आता दादांनी येताना महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे असं मला सांगितलं, आणि 3-4 मजल्याचं काम चालू होतं तिथं। खरंच 5 वर्षात पहिल्याच रेजिममध्ये एवढं मोठं काम करणं हे साधं काम नाही आहे, आणि हे रोहित दादानं तुमच्या मतदारसंघात करून दाखवलं। कारण एवढा मोठा फंड मंत्रालयातून आणणे आणि ते काम उभं करणे आणि काम इमानतबारे करणे, आणि दादाच्या मागं एक काम नाही। मी आता पुण्यात गेलो होतो, मला माहीतच नव्हतं का महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा दादा आहेत, आणि तिथं बोर्ड पाहिल्यावर मला दादाचं नाव दिसलं, अरे बापरे म्हणलं, म्हणजे दादा तुमच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्तही अजून प्रचार प्रसाराचे काम असते। आणि दादांची माझी पहिली भेट स्वाभिमान संघर्ष यात्रेमध्ये जेव्हा महाराष्ट्रभर त्यांनी पायदळ यात्रा केली तेव्हा त्यांच्यासोबत भेट झाली, आणि लोकसभेच्या वेळेस मी राष्ट्रवादीत आलो, पण
तुम्हाला एक सांगतो की आता येतानी पंचायत समितीची वास्तू दाखवली, येतानी अजून बऱ्याच वास्तू दाखवल्या ज्या काळात बनल्या, त्याच्यानंतर नवीन रस्ते आणि जे रस्ते खडतर आहे तर दादांनी सांगितलं का हे रस्ते 5 वर्ष झाल्याशिवाय नवीन बांधता येत नाही, कारण त्याचा जो कालावधी असतो तो 5 वर्षाचा असतो। दादाचं तुमच्या मतदारसंघासाठी खूप मोठं योगदान आहे आणि दादासारखे आमदार पुन्हा तुमच्या मतदारसंघाला येणाऱ्या काळात लाभले पाहिजे, याच्यासाठी दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि पुन्हा एकदा आपल्याला तुतारी वाजवायची आहे, नाही का? म्हणून सगळ्यांनी म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। मी 2 गोष्टी सांगतो आणि माझं भाषण संपवतो, पुन्हा लगेच एका कार्यक्रमाला जायचं आहे। मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, सारे लोक सांगान का IAS बन IPS बन, कोण कोणीच सांगणार नाही का माणूस बन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं उदाहरण देतो मी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भाषण जपानमध्ये झाले। भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात बोलावलं, त्याची भजन संध्या झाली आणि भजन संध्या राजेंद्र प्रसाद यांनी ऐकल्याच्या नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणते तुकडोजी महाराजांना आप संत नाही राष्ट्रसंत हो, तेव्हापासून त्याच्या नावासमोर राष्ट्रसंत लिहिणं सुरू झालं। पण माणुसकी कशाले म्हणते, मी माणूस बना हे कायच्यासाठी सांगून राहिलो तर माणुसकीचं उदाहरण सांगतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाल्यावर वयाचे म्हणजे आयुष्याच्या शेवटल्या टप्प्यात GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये भरती होते तुकडोजी महाराज भरती असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माहित पडलं का तुकडोजी महाराजांची तब्येत खराब झाली आहे आणि GMC मध्ये भरती आहे, म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरला भेटायला गेल्याच्या नंतर त्याची हालत पाहिली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला म्हणते का तुम्ही एवढी तब्येत कशी खराब होऊ दिली, आम्हाला कळविलं असतं तर तुम्हाला टाटा मेमोरियल ट्रस्ट मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे मुंबईत भरती केलं असतं, चांगला इलाज दिला असता, तुम्ही दुरुस्त झाले असते, एवढी हालत खराब होऊ दिली। तर तरी मुख्यमंत्री म्हणते आता काही बिघडलं नाही, तरी म्हणते आमच्या सोबत चला, तुम्हाला तिथं मुंबईच्या मोठ्या कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करतो। तर तुकडोजी महाराजाचं उत्तर काय होतं माहित आहे, मी राष्ट्रसंत आहे, तुम्ही मला ओळखता, मी प्रसिद्ध आहे म्हणून तुम्ही मला मुंबईला घेऊन चालले, पण एखाद्या गोरगरीब माणसाला कॅन्सर झाला तर त्यानं कुठं जायचं म्हणे, त्यानं कुठं उपचार घ्यायचा, नागपुरात आहे का अशी सुविधा उपलब्ध? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे मी इथंच मेलो तर बेहतर, पण एक काम कर जा, या नागपुरात कॅन्सरचं हॉस्पिटल उभं कर जा। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा देहांत झाल्याच्या नंतर नागपूरले मेडिकल स्क्वेअर मध्ये महाराष्ट्र शासनानं त्याच्याच नावानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च सेंटर उभं केलं। याले माणुसकी म्हणते का? मराच्याही टायमाले माणुसकी हयात होती, जिवंत ठेवली। आणि ज्या मुलाले असं वाटते, इथं लहान मुलं आहे, काही 11वी 12वीत आहे, काहीचं स्वप्न आहे IAS बनायचं IPS बनायचं, काहीचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं, काहीचं स्वप्न आहे एखादा राजकारणी बनायचं, पण बऱ्याच लोकांचं स्वप्नच नाही माणूस बनायचं। आणि हो कोणाला वाटतच नाही ना डॉक्टर बनून, तो जर गायनेकोलॉजी झाला पोट फाडाचे 60,000 घेते, सिजर करायचे, असे डॉक्टर कोण्या कामाचे? थोडीशी माणुसकी जिवंत असली पाहिजे। एखादा गोरगरीब पेशंट आला तर त्याला उपचार करून देता आला पाहिजे। मी क्लास टाकले MPSCचे, मी ठरवून घेतलं होतं का मी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाच्या पोराले फुकट शिकवीन, आणि ज्या गावानं मला हे भाषा दिली ज्ञान दिलं त्या गावातल्या पोट्याले फुकट शिकवीन। आजही कोणाचे आई वडील मेले असेल तर त्याच्यासाठी माझा क्लास फुकट आहे। हे माणुसकी तुमच्या मनात जपून असली पाहिजे। म्हणून तुमच्या वाट्याले जर संघर्ष आला, तुमच्या वाट्याले जर असं वाटलं का कधी कधी आपल्याच वाट्याले संघर्ष येते बा आणि माझ्यासोबत नेहमी चुकीचं होते, मी लगातार MPSCच्या परीक्षा 8 वेळा नापास झालो, BSc 4 वेळा लगातार नापास झालो, समर विंटर नापास व्हायची मी लिमिट असते। म्हणजे एखाद्यानं किती वेळा नापास व्हायचं, 12 वेळा नापास आहे, मी आता 12 वेळा आत्महत्या करायला लागत होती। आजकाल पोट्टे छटाकभर काही 12वीत पर्सेंटेज कमी भेटले आत्महत्या करते। आम्ही आयुष्य इतकं लहान नाही आहे, हे लक्षात ठेवा का आयुष्याच्या ठीक आहे टेम्पररी प्रॉब्लेम साठी त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढू नका, ठीक आहे? हे छोटे मोठे प्रॉब्लेम आहे
का परीक्षा नापास झाले, मला पर्सेंटेज कमी भेटले, मग माझ्यासारख्यानं काय करायचं? मी तर 12व्या नापास झालो. म्हणून माझं सांगणं आहे का माझ्यापेक्षा तुम्ही कदाचित हुशार असाल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुमच्या वाट्याला जर संघर्ष आला, तुमच्या वाट्याला अडचणी आल्या, तुम्हाला वाटलं का माझ्यासोबत असं होते का मीच नेहमी अपयशी होतो, एक गोष्ट सांगतोय लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला मिळणारं अपयश हे तुमच्या आयुष्यात तुमच्या चांगल्यासाठी आलं असन, भविष्यात तुमच्यासोबत चांगलं घडणार असन. मी जर तुम्हाला सांगतो, मी PSI ची परीक्षा प्रिलिम्स पास झालो 2011 मेन्स पास, फिजिकल पास, इंटरव्ह्यू दिला आणि माझ्या लिस्टीत नाव नाही, असं 11 झालं. असं 13च्या PSI ची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, माझ्या लिस्टीत नावच नाही. सालं म्हणलं नित्या हे काही बरं नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 14ची PSI प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, माझे नावच नाही. त्याच्यात 2 वेळा STI मेन्स दिली तरी माझ्या लिस्टीत नाव नाही. माझ्या बाप म्हणे हे तुझ्याकडून होत नाही, ते पुन्हा सोडून वापस ये. पुन्हा सोडून वापस गेलो, तिथं क्लास टाकले. पुन्हा एक वेळा PSI ची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल, माझे नावच नाही. त्याच्यात रेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1 ची पोस्ट 2 वेळा काढली, मेन्स दिली, माझे नावच नाही. मी म्हणलं जर तुम्हाला सांगतो, मी जर PSI झालो असतो तर तुमच्याशी तर ठाणेदार असतो, 5-50 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते आणि आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी, इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं. बरोबर नाही का? पण एक मी PSI झालो असतो तर मला असं वाटते आता का एक चांगला मास्तर महाराष्ट्राला मुकला असता. म्हणजे मला असं वाटते, कधी कधी फील होते सालं का मी नापास झालो तर चांगल्यासाठी झालो. मी PSI ची परीक्षा नापास होतो, किती आशावाद असावा का मला असं वाटते का साल्या काय PSI होतं, 50 कॉन्स्टेबल ठेवण्यापेक्षा 50 PSI ते हाताखालतं काम करत तू DYSP बनशील असं वाटते मला. पण मी झालो भलतच, ते DYSP झालो नाही. माझे मित्र DYSP आहे, आता ॲडिशनल कमिशनर आहे नागपूरले, विशाल वाघ, एकाच वर्गात शिकलो, सोबत MPSC करायला गेलो. म्हणून एक उदाहरण सांगतो, तुम्हाला जर असं वाटते का आपल्यासोबत चुकीचं झालं तर कदाचित त्याच्यातून चांगलं भेटन. टायटॅनिक जहाज बनवलं आणि टायटॅनिक जहाजाच्या तिकिटा 1 वर्ष अगोदरपासून सुरू झाल्या. टायटॅनिक जगातलं मोठं प्रवासी जहाज होतं, त्याची टॅगलाईन होती का जगातील कधी न डुबणारं जहाज. म्हणजे जहाज बनवण्यानं पहिलेच लिहून टाकलं का जगात कधी न बुडणारं जहाज. म्हणजे अहंकार पहा त्या जहाज बनवणाऱ्याला किती होता. आणि त्या इंग्लंड मधला एक शेतकरी होता, त्याला 5 पोट्टे होते, एकच बायको होती. आणि मग त्यानं का 7 जणांच्या त्याची बायकोन 5 पोट्ट्याची तिकीट काढली. बंद्या आयुष्याची कमाई तिकिटात लावली त्यानं. आणि म्हणे ह्या जहाजानं जायचं आहे म्हणे आपल्याला अमेरिकेत. बंद्या आयुष्याचे पैसे तिकिटा घेऊन टाकल्या. आणि आता 10 एप्रिल 1912 ते जहाज निघणार. तर बरोबर 5 एप्रिलले त्याच्या पोट्याले कुत्र चावलं, त्यानं पोसलेलं. आता तुम्ही विचार करा, त्याले असा राग येत ह्या कुत्र्याचा का त्याचं जेव्हा त्याच्या पोराले कुत्र चावलं तर त्याच्या पोराले ताप आला. त्याची बायको म्हणे अख्ख्या आयुष्याचे पैसे तुनं तिकीटीत लावले म्हणे, ह्या पोराला ताप आला, मी काही येत नाही म्हणे जहाजात, तू म्हणे हे 4 लेकरं घेऊन चालला जा, आम्ही 2 जण घरी थांबतो. त्याला वाटलं जर हे पोट्ट मेलं गेलं तर बायको आयुष्यभर डोकसं खाईन माय. त्याले कुत्र्याचा असा राग आहे का नड्डी पिचकून माराव, का एंड्रिंग पाजाव, याले का एंडोसल्फान पाजाव. कुत्र चावलं ना, त्या कुत्र्यामुळे त्याची ट्रिप कॅन्सल व्हायला आली. आता हे बायको डोकसं खाय त्याचं, तुम्ही चालले जा, तिकिटीचे पैसे वापस भेटणार नाही. जॉन नाव होतं त्याचं. तर तुम्हाला सांगतो, ऐन वेळेवर 9 तारखेला त्यानं निर्णय घेतला का मी आता या जहाजात जाणार नाही. जहाज 10 एप्रिल 1912 निघालं आणि 15 एप्रिल 1912 5व्या दिवशी जहाज अटलांटिक महासागरात 2000 लोकांना घेऊन डुबलं. जशी बातमी आली असं कुत्र्याले चोपकायत हो का भाऊ तू यामुळे वाचलो गा, तू जर बोराले माया डसला नसता तर आम्ही 7 जण त्या जहाजात मेलो असतो. म्हणून जे आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठी होते.
म्हणून तुमच्या सोबत कधी चुकीचं झालं, वाईट झालं तर चांगल्यासाठी होईल हे लक्षात ठेवजा. इथं असणाऱ्या प्रत्येक पोरांनी लक्षात ठेवा, तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, IAS बना, IPS बना, पण पहिले माणूस बन जा. ठीक आहे. माणसाचा कारखाना सध्या खाली आहे. ठीक आहे. प्रत्येकाच्या मनात कपट, छल, निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही. ठीक आहे. काही सुरत मार्गे गुवाहाटी पळते, काही घर फोडून पळते आणि जवळच्याच लोकांना धोका देते. म्हणून थोडीशी आपल्या पुराईमध्ये निष्ठा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळे बना का जे शेवटपर्यंत सोबत होते. म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य असं एका माणसानं आणि एका व्यक्तीनं निर्माण झालं नाही, याच्यात सर्व लोकांची साथ होती आणि निष्ठावंत मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होतं. आणि कोणालाच भ्याचं नाही भविष्यात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे शिक्षण कशासाठी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तू गुरगुरला पाहिजे. मला आता काही काही पोट्टे फोन करते, सर अशी निवडणूक जवळ आली, इलेक्शनचा टाइम येऊन राहिला आणि जिल्हा परिषदच्या भरत्या झाल्या नाही, फॉर्म भरून घेतले. प्रत्येक पोट्ट मला फोन करते, सर व्हिडिओ घ्या. मी का ठेका घेतलाय का यायचा प्रत्येकाचा? अबे साल्या, तुया प्रॉब्लेम, तू डिग्री आहे. जर तू शिकून बोलत नसा तर ती डिग्रीची पुंगई करणं कुठं टाकायची का? आता का म्हणावं या पोट्याले? म्हणून शिक्षण हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात वापरण्याचं शस्त्र आहे आणि ते वापरणं तुम्ही शिका. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे. समजलं का? म्हणून इथं असणाऱ्या प्रत्येक मुलानं हे लक्षात घ्या. शिकून मोठे व्हा. तुमच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. दादांनी मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. आणि मला इथे मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी रोहित दादांचे आणि इथे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला अशा सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या शाळेलाही शुभेच्छा देतो. इथून असेच चांगले चांगले विद्यार्थी घडो आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, गावाचं नाव मोठं करू. मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद करावे सर. मनापासून आपलं मार्गदर्शन या उपस्थित सर्वांसाठी एक जीवनाला योग्य दिशा ठरणार आहे. असं म्हणतात की नसते लढले जिद्दीने मावळे तर नसते दिसले विजयाचे सोहळे. आणि खरोखर आम्ही सुद्धा दादांसाठी एक मावळे बनून त्यांच्यासाठी लढणार आहोत आणि भावी मुख्यमंत्री म्हणून दादांना करणार आहोत. यानंतरचा मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलत आहे आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय श्रीयुत रोहितजी दादा पवार साहेब. एकदा जोरदार टाळ्या दादांचं आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय दादा आपल्याला संबोधित करतील. आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा जिल्हा परिषद शाळेमध्ये जी सुंदर अशी इमारत इथं आपण सर्वांनी मिळून बांधली, त्याचं लोकार्पण आणि त्याच्याच बरोबर येत्या काळामध्ये जो वरचा मजला तिथं आपण बांधणार आहोत त्याचं भूमिपूजन हे तुमच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व तसंच ज्यांनी या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं आणि खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा पुन्हा एकदा तिथं व्हायला मदत केली असे माजी उपमुख्यमंत्री, दिल्ली आपचे मोठे नेते मनीषजी सिसोदिया साहेब, ज्यांनी आता आपल्या सर्वांना आपल्या शैलीमध्ये, आपल्या स्टाईलमध्ये मार्गदर्शन केलं आणि अनुभव सांगितला, असे आपल्या सर्वांचे लाडके नितेशजी कराळे मास्तर, गट विकास अधिकारी प्रकाशजी पोळ, विस्तार अधिकारी शिक्षण कैलास भाऊ खैरे, उपस्थित असणारे विजयसिंहजी गोलेकर, राजेंद्र भाऊ कोठारी, सूर्यकांत नाना मोरे, अमोलजी राळेबाद, आपल्या शिक्षण समितीचे अध्यक्ष राळेबाद सर, कैलास भाऊ वराड, राजेश्रीताई मोरे, सुरेश भाऊ भोसले, संतोष भाऊ नवलखा, तसंच येवले भाऊ, तसंच सुधीरजी राळेबाद, निखिलजी गायतरक, बाबूभाऊ शिंदे, वैजनाथ पोले नाना, संजय वराड सर, प्रशांत भाऊ राळेबाद, वसीमजी सय्यद, उमरजी खुरेशी, राजूभाऊ गोरे,
शरदभाऊ शिंदे, नरेंद्रभाऊ जाधव, हनुमंतजी पाटील, संतोषभाऊ निगुडे, विश्वनाथभाऊ राऊत, काकाजी कोले, राम हरिभाऊ गोपाळघरे, अमोलजी गिरमे, निसारभाऊ सय्यद, सचिनजी शिंदे, रमेशभाऊ अजबे, गणेशभाऊ चव्हाण, अभयजी सिंघवी, मंगेशभाऊ अजबे, सागरभाऊ कोले, प्रवीणजी उगले, चांदभाऊ तांबोळी, तसंच किसान बापू दवले, सुनीलजी उबाळे, हर्षलजी डोके, संगीताताई तोरडमल, रोहिणीताई गोलेकर, आरतीताई राळेबाग, उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत समितीचे व नगर परिषदचे सर्व अधिकारी व कर्मचारी, इथं उपस्थित असणारे सर्व पालक, पत्रकार, माझे लहान असे बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा मी सिसोदिया साहेबांना भेटलो होतो तेव्हा त्यांना मी विनंती केली होती की कर्जत तालुक्यामध्ये मिरजगाव इथे आपण जिल्हा परिषद शाळेची एक अशी बिल्डिंग बांधत आहोत की या महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी बिल्डिंग राहणार नाही आणि त्या बिल्डिंगचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते व्हावं. तसंच मी त्यांना विनंती अजून एक केली, तुम्ही व्यस्त असता, तुम्ही बिझी असता, दिल्लीमध्ये फार घडामोडी होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि मग थोडासा वेळ काढून अर्धा तासासाठी नाही तर 1 तासासाठी तुम्ही आमच्या जामखेडमध्ये आलंच पाहिजे म्हणून खरं तर हा सकाळी कार्यक्रम घेतला आणि इथं ते आले. तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. कराळे मास्तरांची खासियतच वेगळी आहे. इथं त्यांनी माझ्या आधी खूप चांगली बॅटिंग केली. पुरे मिरजगावला जायचंय त्यामुळे थोडंसं कमी मला बोलावं लागणार आहे, पण त्यांनी सुद्धा चांगला संदेश हा आपल्या सर्वांना दिलेला आहे. खसून जायचं नाही, आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठेतरी काय ना काहीतरी चांगलं होईल. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला, अनेक अशा काही गोष्टी सांगितल्या. आपलं जीवन हे पवित्र असतं, आपलं जीवन हे महत्वाचं असतं. इथे असणारे जे पालक आहेत, कदाचित हे जे सगळे पालक आहेत ते 10वी पर्यंत शिकले असतील, 12वी पर्यंत शिकले असतील, त्याच्या पुढे फार कमी पालक शिकले असतील. असे किती पालक आहेत जे ग्रॅज्युएट आहेत नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत? असं त्यांनी हात वर करावर. 12वी पर्यंत असे किती पालक आहेत जे शिकलेत 12वी पर्यंत? 10वी आणि 10वीच्या खाली असे शिकलेले किती आहेत? त्यांनी हात वर करा. काय घाबरायचं, काय लाजायचं? हात वर करा. सिसोदिया साहब यहाँ के जो पालक है वो बहुत कष्ट करते हैं. कोई खेती में काम करता है, कोई किसान है, छोटा मोटा व्यवसाय कर रहा है, किसी के दफ्तर में काम करते हैं. लेकिन अगर आप इनको पूछो मेजॉरिटी कौन सी स्टैंडर्ड तक वो सीखे हैं, तो मेजॉरिटी लोग 90% या 90% लोग ये 10वीं तक सिर्फ सीखे या 10वीं के नीचे सीखे. अजून एक प्रश्न तुम्हा सर्वांना करतो, तुमच्यातल्या किती पालकांना असं वाटतं की आपली मुलं खूप शिकली पाहिजे, ग्रॅज्युएट झाली पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट झाली पाहिजे, डॉक्टर, अधिकारी, मोठे व्यावसायिक तिथे झाले पाहिजे, असे किती लोकांना वाटतं? अभी इनको और एक प्रश्न मैंने पूछा कि आप कम सीखे हो, लेकिन आपको कितने लोग को लगता है कि आपके जो बच्चे वो ग्रेजुएट बनके, पोस्ट ग्रेजुएट बनके, डॉक्टर, अधिकारी? तो आप मेजॉरिटी लोगों ने हाथ ऊपर किया. मी या सर्व पालकांना सलाम करतो की तुम्ही जे कष्ट घेत आहात की आपल्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. ठीक आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुमच्यातली काही मुलं शिकत असतील, मुली शिकत असतील, काही प्रायव्हेटमध्ये जात असतील, पण शेवटी स्वप्न एक आहे. तुमच्या मुला मुलींचं स्वप्न एक आहे आणि तुमचं सुद्धा एक आहे की आपल्या मुला मुलींचं भविष्य हे उज्ज्वल असावं. आणि आम्ही सर्वजण मिळून काय करतोय, तर एक कार्यकर्ता म्हणून, एक लहान भाऊ म्हणून, तुमच्या मुला मुलींचा मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्वच जण मिळून जे काय आपल्याला करता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत, कुठलाही भेदभाव न करता. सिसोदिया साहेबांशी मी चर्चा करत होतो. चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं, ते कदाचित आपल्या भाषणामध्ये सांगतीलच, की दिल्लीमध्ये ज्या शाळा होत्या
त्या सर्व शाळा ज्या 1000च्या आसपास शाळा असतील त्या अशा प्रकारच्या शाळा होत्या. शाळा गळत होत्या, बसायला जागा नव्हती, टॉयलेट नव्हते. आणि मग जेव्हा सिसोदिया साहेब आणि अरविंद केजरीवाल साहेबांचं सरकार हे दिल्लीमध्ये आलं तेव्हा तिथं त्यांनी काया पलट केली आणि अशा सुंदर शाळा तिथं बांधलेल्या आहेत की अशा शाळा कुठेही या देशामध्ये नाहीत. त्यांना सुद्धा सांगितलं, मलाही लोक म्हणतात अरे शाळेसाठी का तू काम करतो, थोडी हे मुलं तुम्हाला मतदान करणार आहेत. मीही सांगतो आणि त्यांनी मला हीच गोष्ट सांगितली, इलेक्शनच्या काळामध्ये फक्त राजकारण करायचं, इलेक्शन झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता तिथे असणाऱ्या लहान मुलांच्या भविष्यासाठी काम केलं पाहिजे आणि तेच काम इथं आपण सर्वजण मिळून करत आहोत. शेवटी काही लोक मला म्हणतात माझे विरोधक, रोहित पवार काय करतो तो फक्त मुलांना चॉकलेट देतो, रोहित पवार काय देतो तो शाळेमध्ये कंपोस्ट बॉक्स देतो, पॅड देतो. मला माझ्या विरोधकांना सांगायचे, राजकारणात आल्यानंतर माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला मला वेळ देता येत नाही, वाट बघतात माझी, पण मला घरी गेल्यानंतर मी जेव्हा पोहोचतो तेव्हा ते झोपलेले असतात, जेव्हा मी निघून जातो तेव्हा ते पण झोपलेले असतात. पण मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये फिरतो, इथं असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो ना तर कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर लहान मुलं मला जेव्हा दिसतात तेव्हा माझ्या मुलाची आणि माझ्या मुलीची मला आठवण येते. जर मी माझ्या मुलाला माझ्या मुलीला चॉकलेट देत असेल, पॅड देत असेल, कंपोस्ट बॉक्स देत असेल, चांगलं शिक्षण देत असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये असणारे माझे हे जे लहान भाऊ आणि बहिणी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जर मी हा कार्यकर्ता प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर त्यात माझं काय चुकलं. त्यामुळे माझे विरोधक माझ्याबद्दल काय बोलतात ह्याला मी महत्व देत नाही. माझ्यासाठी कोण महत्वाचं आहे तर तुम्ही सर्वजण महत्वाचे आहेत, आमची ही लहान पिढी महत्वाची आहे. सिसोदिया साहब, संत श्री भगवान बाबा, संत श्री सीताराम बाबा, संत श्री वामन भाऊ, ये बहुत बड़े संत हो गए इस एरिया में. महाराष्ट्र में उनकी ख्याति है, बहुत बड़ा नाम है. उन्होंने उस टाइम कहा था अगर आपको जमीन बेचनी है तो बेचो, लेकिन वो पैसा किसके लिए आपको इस्तेमाल करना है कि बच्चों के भवितव्य के लिए. इतना बड़ा विचार इन सब संतों का था. क्रांति सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुद्धा जे कार्य त्या काळामध्ये केलं म्हणून आपण सर्वजण शिकू शकलो, नाही तर या देशामध्ये कुणीही शिकू शकलं नसतं. म्हणून हे शिक्षण महत्वाचं आणि येत्या काळामध्ये याच्यावर आपण खऱ्या अर्थाने काम करणार आहोत. खरं तर जामखेड शहरामध्ये ही शाळा आपण बांधत आहोत आणि मी इथं आपल्या सर्वांना शब्द देतो. मगाची आपल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा विनंती केली, शिक्षकांनी विनंती केली की अजून आम्हाला 20 खोल्या इथं पाहिजे. मी इथं या व्यासपीठावर तुमच्या सर्वांसमोर शब्द देतो की 20 नाही 22 खोल्या पुढच्या वर्षभरात, 1.5 वर्षभरामध्ये या ठिकाणी झालेल्या असतील. आणि ह्या जे काही जुन्या शाळा आहेत त्या जुन्या खोल्या, त्या खोल्यामध्ये आमची मुलं तिथं बसणार नाहीत. काही CSRच्या माध्यमातून आम्ही पैसा आणू, काही सरकारच्या मदतीने आणू. 2018ला हे सगळे पत्रे उडून गेले होते. नंतर काही डागडुजी आपण सर्वांनी मिळून केली, नंतर ही शाळा बांधली. ठीक आहे, काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी, माझ्या विरोधकांनी या शाळेचा निधी दाबला, उशीर केला. पण म्हणतात ना, जसं कराळे सरांनी सांगितलं, चांगला विचार आपण केला तर एक आध्यात्मिक ताकद असते, एक अशी ताकद असते ते आपली सर्व कामं करून घेते. त्यामुळे विरोधकांनी कितीही थांबवलं तरी शिक्षणाचं, आरोग्याचं काम त्या विरोधकांना थांबवता आलं नाही. आपण कोर्टात जाऊन सगळा निधी आणून या अशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये करत आहोत. मग अशी मला पत्र आली, मला अशा प्रकारच्या शाळा याच्यासाठी आपण बांधतोय की येत्या काळामध्ये मॉडेल म्हणून या कर्जत जामखेडमध्ये प्रत्येक शाळा अशा प्रकारची व्हावी. त्यामुळे उर्दू शाळा जी इथं आहे ती शाळा सुद्धा ब्रिटिश कालची है. सर यहाँ पे एक उर्दू शाला है, वो ब्रिटिश काल में बनाई गई थी. वो भी आगे के 1.5-2 साल में वहां पे एक बहुत सुंदर ऐसी बिल्डिंग हम सबको बनानी है. वो काम आते समय में हम सब करेंगे और जो भी जिला परिषद के स्कूल इस शहर में वो अच्छी तरीके से हम उसको बनाएंगे और डेवलप करेंगे. अभी ये जो रयतची जी शाळा आहे, ज्याची जी संस्था आहे या कर्जत जामखेड मध्ये,
या सर्व शाळेमध्ये शौचालय नव्हते. कदाचित पुरुष आणि मुलं आपण कुठेही जाऊ शकतो, पण मुलींचं काय? मुलींना तिथं टॉयलेट नसल्यामुळे त्यांना खूप अडचणी येत होत्या. शाळेत त्या येत नव्हत्या. आल्या तरी सकाळपासून संध्याकाळमध्ये टॉयलेट जात नव्हते. त्यांना तिथं किडनीला मोठ्या प्रमाणात त्रास हा होत असतो, हे अभ्यास केलेल्या लोकांनी सांगितलेलं आहे. मग गेल्या 3 वर्षामध्ये कर्जत जामखेडमध्ये अशी कुठलीही रयतची शाळा आपण सोडली नाही, तिथं आपण शौचालय बांधलं नाही. प्रत्येक शाळेमध्ये शौचालय बांधलेलं आहे. आणि या सर्व 14 शाळेमध्ये शौचालय बांधण्यासाठी आपण 3.5 कोटी रुपये खर्च केलाय. आपल्या नागेश विद्यालयामध्ये सुद्धा मुलींसाठी वेगळं आणि मुलींसाठी वेगळं असं शौचालय आपण तिथं बांधलेलं आहे. आता नागेश विद्यालय जे आहे आपलं रयतचं संस्था आहे, तिथं सुद्धा येत्या काळामध्ये आपण कर्जतला जसं ऑडिटोरियम बांधलं तसंच त्या प्रकारचं ऑडिटोरियम 2000 मुलं मुली तिथं बसतील असं तिथं बांधणार आहोत. आणि तिथं सुद्धा जी जुनी शाळा आहे ती सुद्धा मोडून आपण नवीन शाळा तिथं करणार आहोत. हे मी नाही, आदरणीय पवार साहेबांनी दिलेला शब्द आहे. आणि पवार साहेब जो शब्द देतात तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि ते येत्या काळामध्ये ते सर्व काम पुरं होईल. त्याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जो विचार दिला, शिवशाहू फुले आंबेडकरांनी जो विचार दिला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जो विचार दिला, लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी जो विचार दिला, तो म्हणजे सर्व संतांनी दिलेला विचार, म्हणजे भेदभाव न करता बंधुभाव मनामध्ये ठेवून काम हे करायचं असतं. आणि या मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीचं काम केलंय. न जातीय भेदभाव केला, न धार्मिक भेदभाव न केला. कुणी माझ्या पक्षाचं, कुणी माझ्या विरोधकाचं, ह्या गोष्टी सुद्धा न बघता या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपण काम केलेलं आहे. ज्याच्यामध्ये सायकली देत असताना आपण भेदभाव केला नाही. आपण कंपोस्ट बॉक्स, पॅड नाही तर शैक्षणिक साहित्य देताना भेदभाव केला नाही. आपण प्रत्येक शाळेमध्ये तिथं आता लायब्ररी उभी करत आहोत. आतापर्यंत 200 शाळेमध्ये लायब्ररी उभी केली. आज मिरजगावच्या शाळेमध्ये, कर्जत आणि जामखेडमध्ये मिळून अजून 200 शाळेमध्ये आपण लायब्ररीची पुस्तकं तिथं देणार आहोत. आपण 47 शाळेमध्ये प्यायच्या पाण्यासाठी तिथं आपण फिल्टर हा देणार आहोत. आणि तिथं कुठेही बघितलं नाही कोण कुठं असतं, कोण कुठल्या विरोधकाची शाळा आहे का. काही असे संस्थेचे प्रमुख आहेत ते कदाचित दुसऱ्या पक्षाचे आहेत, पण त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्याची तिथं व्यवस्था देणार आहोत. का त्या शाळेमध्ये इथं असलेली सामान्य लोकांची मुलं तिथे शिकतात. स्पोर्ट्सचे साहित्य असेल, पिण्याचं पाणी जेव्हा सरकारकडनं कमी पडलं तेव्हा टँकर आपण दिला. त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं नाही कुठल्या वॉर्डाने, नाही तर कुठल्या गावाने, कुठल्या वस्तीने, कुठल्या बूथले मला मतदान कमी केलंय, कोण कोणात कुठल्या समाजाचं आहे. पण प्रत्येक घरापर्यंत सरकार जिथं कमी पडतं तिथं आपण सरकार म्हणून तिथं पिण्याचं पाणी हे दिलेलं आहे. आणि कुठलाही भेदभाव न करता अशाच प्रकारचं काम हे आपण येत्या काळामध्ये करणार आहोत. विनोद सिसोदिया यांच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे. त्यांनी सरकारी शाळा मोठ्या बदलल्या, हॅपीनेस सर्क्युलर करिक्युलम तिथं आणलं, आंतरशिप मिड सेट सर्क्युलम तिथं आणलं, दिल्ली शिक्षण विभागामध्ये सर्व शिक्षकांना तिथं विश्वासात घेतलं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत आहोत ते आम्ही एकटं कधी करू शकत नाही. हे सर्व पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत. तिथं असताना प्रत्येक शिक्षक आम्हाला मदत करत असतो. प्रत्येक शिक्षक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक शिक्षकेतर कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्या एकत्रित आम्हाला पाठबळ देतात, मदत करतात. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, ही जी क्रांती या मतदारसंघामध्ये चालली आहे, आम्ही शैक्षणिक क्रांती जी उभी करत आहोत त्याला कारणीभूत इथे असणारे शिक्षक, इथे असणारे पदाधिकारी आहेत, इथे असणारे अधिकारी आहेत. त्यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. तसंच इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे की कदाचित आपल्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसेल, पण तुम्ही जेव्हा कंपोस्ट बॉक्स मागता, तुम्ही दप्तर मागता, तुम्ही जे काय शैक्षणिक वस्तू मागता, सायकल मागता, आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना तुमचे आई वडील तुम्हाला कधीही नाही म्हणत नाही. कारण तुमच्या भवितव्याची काळजी ही तुमच्या आई वडिलांना आहे. त्यामुळे कधीही आई वडिलांचा अवमान तुम्ही करू नका, शिक्षकांचा अवमान करू नका. आणि एकदा जोरदार तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो. त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा लवकर आम्हाला संपवावा लागेल. सिसोदिया साहेबांचं मार्गदर्शन आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. त्यामुळे मी जास्त न बोलता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद दादा. चर्चा त्यांचीच होते की ज्यांची दिशा योग्य आहे. आणि दादांची चर्चा आहे म्हणजेच खरोखर येणाऱ्या काळात सुद्धा दादा से अपना सर्वांचे भावी आमदार असतील. इसके बाद मैं इस कार्यक्रम के लिए इस निर्मित भवन का उद्घाटन समारोह तथा निर्माणाधीन भवन का भूमि पूजन समारोह जिनके शुभ हस्ते संपन्न हुआ, ऐसे हमारे इस कार्यक्रम के मुख्य अतिथि
सम्माननीय श्रीयुत मनीष जी सिसोदिया साहब, आम आदमी पार्टी के वरिष्ठ नेता तथा माजी उप मुख्यमंत्री दिल्ली, इन्हें मैं विनती करूंगा कि कृपया करके आप हमें संबोधित करें। आदरणीय मनीष जी सिसोदिया साहब, जोरदार तालियां बजाकर उनका हम स्वागत करेंगे इस जामखेड़ के पावन नगरी में। सम्माननीय सिसोदिया साहब। बहुत बहुत धन्यवाद। आप सबको बहुत बहुत नमस्कार। सभी बच्चों को, छोटे बच्चों को, बड़े बच्चों को, सभी पेरेंट्स को, माताओं पिताओं को, अध्यापकों को, सबको बहुत बहुत नमस्कार। साथ साथ धन्यवाद है मंच पर उपस्थित मेरे मित्र और आप सबके, जैसा यहाँ मंच से भी कहा गया और मैं कल से देख रहा हूँ, लाडले विधायक रोहित पवार जी का, जिन्होंने मुझे यहाँ पर आमंत्रित किया, जिन्होंने मुझे दिल्ली से यहाँ बुलाया विशेष रूप से। साथ ही धन्यवाद है नीतीश कराले जी का, जो मैंने नाम सुना था नीतीश कराले मास्टर जी, फिर पता चला कि नीतीश कराले मास्टर जी एनसीपी के प्रवक्ता भी हैं। फिर अभी अभी मैंने देखा कि नीतीश कराले मास्टर जी कितने अच्छे वक्ता हैं कि एक एक बच्चा यहाँ पे, छोटे छोटे बच्चे भी जिनको बिल्कुल पिन ड्रॉप साइलेंस के साथ सुन रहे थे, मैं उनका भी धन्यवाद करना चाहता हूं। हमारे आम आदमी पार्टी के यहाँ के तहसील के अध्यक्ष भाई संतोष नौलखा जी भी यहाँ पर उपस्थित हैं, मैं उनको भी धन्यवाद करता हूं, वो यहाँ आए हैं। सभी ऑफिसर्स जो महाराष्ट्र सरकार के शिक्षा विभाग के ऑफिसर्स हैं, हेड ऑफ द स्कूल, सभी टीचर्स, सबको मैं धन्यवाद और नमस्कार करता हूं। मैं कल सुबह घर से चला था, आज कल शिरडी में साईं बाबा के दर्शन किए। आज सुबह सुबह मुझे सौभाग्य मिला गोदर जी महाराज, संत गोदर जी महाराज जी की समाधि पर नमन करने का। मैंने सुना था जिन संतों के बारे में, उनमें से एक संत और महान लोग दोनों की मैं बात करूंगा। एक का नाम मैंने हमेशा अपने जीवन में सुना, पुण्य श्लोक अहिल्याबाई जी, उनकी जन्मस्थली पे जाने का सौभाग्य मुझको मिला। ये सब मेरे लिए उपलब्धि है, क्योंकि कोई व्यक्ति संतों की भूमि पर चला जाए, संतों उस जगह पे जाके खड़ा हो जाए जहां संत लोग, महान लोग पैदा हुए, उन्होंने काम किया, तो ये अपने आप में एक जीवन काल की उपलब्धि मानता हूं मैं, हर व्यक्ति के लिए। आप भी बहुत जगह संतों की भूमि पे जाते होंगे, तीर्थ स्थलों पे जाते होंगे। ये दूसरों के लिए नहीं है, ये कोई भगवान से डील नहीं है, ये अपने आप में खुशी का माहौल अंदर से होता है कि मैं एक ऐसी महान भूमि पे हूं जहां अहिल्याबाई पुण्य श्लोक जैसी बेटी को जन्म दिया गया, जिसकी मिट्टी में खेल के वो बड़ी हुई। तो आप अंदर से खुश महसूस करते हैं। मैं आज बहुत खुश महसूस कर रहा हूं, और उस समय भी सबसे ज्यादा खुश महसूस कर रहा हूं कि मुझे दिल्ली से एक स्कूल के उद्घाटन के लिए, एक शिलान्यास के लिए, भूमि पूजन के लिए बुलाया गया। यह अपने आप में एक बहुत बड़ी घटना है। आज के दिन यहां पत्रकार महोदय बैठे हैं, आप समझेंगे इस चीज को, जो लोग राजनीति को समझते हैं, सामाजिक जीवन को समझते हैं, वो समझेंगे इस चीज को, और बच्चे जब बड़े हो जाएंगे थोड़ा और अच्छे से समझेंगे इस चीज को जो मैं कह रहा हूं। याद रखिएगा लेकिन बच्चों, कि भारत के राजनीति में, मेरे याद में, मैं भी पत्रकार रहा हूं, भारत की राजनीति में मेरी याद में ऐसी घटना नहीं घटी जैसी आज यहां पर घट रही है वानखेड़ में। क्यों? क्योंकि एक पार्टी के नेता को दूसरी पार्टी के नेता ने स्कूल उद्घाटन के लिए बुलाया है। नहीं, आपने सुना कभी ऐसी घटना घटी? एक पार्टी का नेता बड़े पैसे वाला हो जाए, दूसरी पार्टी का नेता भी बड़े पैसे वाला हो जाए, तो दोनों अपने बच्चों के संबंध जोड़ देते हैं, उनकी शादियों में गए होंगे आप, है ना? दो पार्टी के अलग अलग नेता होंगे, एमएलए अलग से, और बैक रूम में, ऊपर तो कहेंगे जी हम बड़े ईमानदार हैं, पीछे पीछे पैसा कमा के दोनों पार्टी के नेता, अलग अलग पार्टियों के नेता, कोई बड़ा रिजॉर्ट खोलेंगे, कोई बड़ी फैक्ट्री डालेंगे, कोई बड़ा टूरिस्ट सेंटर बनाएंगे, उसके उद्घाटन में गए होंगे आप। लेकिन एक पार्टी के नेता ने स्कूल बनाया, दूसरी पार्टी के नेता को दिल्ली से बुलाया, आइए मिलकर उद्घाटन करते हैं। यह सुखद घटना आज देश में पहली बार मैं घटते हुए देख रहा हूं। इसीलिए मैं कहूंगा कि यह नए भारत की राजनीति है, यह भविष्य के भारत की राजनीति है। कौन सा भारत?
वो नहीं जिसको कोई, मैं पूछ रहा हूं कौन सा भारत, तो वो भारत नहीं जिसको हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी रोज कहते हैं मैं $1 ट्रिलियन बना दूंगा, मैं $1 मिलियन इकोनॉमी बना दूंगा। मेरे को तो पता ही नहीं कितने जीरो लगते हैं। मेरे को तो इतना पता है कि मेरे स्कूलों में बच्चे कितने पढ़ते हैं। $1 ट्रिलियन की इकोनॉमी में जिनको जीरो पता होते हैं उनको यह नहीं पता होता उनके स्कूल में बच्चे कितने पढ़ते हैं। वो भारत की विकसित की बात नहीं कर रहा, वो तो जुमलों का भारत है। कौन सा भारत विकसित बनाना है? यह भारत विकसित बनाना है जो अभी आपके पीछे बैठा हुआ है। यह भारत विकसित बनाना है जो वहां टीचर्स के साथ बैठा हुआ है। यह भारत है भविष्य का भारत। ये बच्चे जो आपके साथ स्टेज पे बैठे हुए हैं, जिनके लिए आपने ये स्कूल बनाया है, अभी कितनी उम्र के होंगे साहब? क्या एज होगी इनकी? 8 साल, 9 साल। 2047 में जब 100 साल का भारत होगा, ये होंगे हमारे 20 साल के बच्चे, 20-25 साल के लड़के लड़कियां। इनको ये क्या कर रहे होंगे? सवाल ये नहीं है कि अखबारों में छप रहा होगा कि $1 ट्रिलियन इकोनॉमी बन गई कि $1 बिलियन इकोनॉमी बन गई। मेरे सामने ये सवाल ही नहीं है। और मुझे लगता है कोई आदमी $1 ट्रिलियन और $1 बिलियन की बात करता रहे और शिक्षा की बात ना करे तो मान के चलिए आपको बेवकूफ बना रहा है। ये बच्चे बैठे हैं ना, ये बच्चे बैठे हैं ना, अभी 10, 15, 20 साल, 18 साल, 16 साल के बच्चे बैठे हैं। आज से 10 साल बाद ये क्या कर रहे होंगे? भारत वो होगा, भारत वो होगा जो आज से 20 साल बाद हमारे ये बच्चे क्या कर रहे होंगे। अगर इन बच्चों को आज हम एक अच्छा स्कूल पढ़ने के लिए नहीं दे सकते, अगर हम इन बच्चों की पढ़ाई की अच्छी व्यवस्था नहीं कर सकते, तो हम वोट मांगने के लिए केवल झूठ और जुमलों का इस्तेमाल करेंगे अगर हम ये कह रहे हैं कि हम भारत भविष्य का भारत बना रहे हैं। तो इसलिए मैंने कहा कि भविष्य के भारत को बनाने की सबसे बड़ी घटना आज मुझको घटती हुई दिख रही है। इसलिए नहीं कि मैं यहां आया हूं, बल्कि इसलिए कि जो देश के इतिहास में कभी नहीं हुआ होगा कि एक पार्टी का नेता दूसरी पार्टी के नेता को बुला के कहता है हमने एक सरकारी स्कूल बनाया, आइए भाई मिलकर दोनों उद्घाटन कर लेते हैं उसका। यह घटना कभी नहीं देखी, यह आज घटना घट रही है और मैं इसको लेके बड़ा रोमांचित हूं। इस बात को लेके मैं जब दिल्ली का मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री बना, अरविंद केजरीवाल जी वहां पे मुख्यमंत्री बने, तो मैं स्कूलों में जाता था। रोहित भाई, आपने जिक्र किया कि ऐसा, मैं बता रहा हूं आपको मैं वीडियो दूंगा कभी, इससे 100 गुना खराब स्कूल होते थे दिल्ली के। ये तो अच्छा दिख रहा है फिर भी बाहर से कम बाहर डेंटिंग पेंटिंग तो दिख रही है थोड़ी सी, दीवारें रोती हुई, अंदर कमरे में घुसो तो छतें टपकती हुई, टूटी हुई, वहां पर जाले लगे हुए हैं मकड़ी के चारों तरफ, नीचे गंध मचा हुआ है, खिड़कियां टूटी हुई, बच्चे रोती धोती सी कोई ड्रेस पहने हुए हैं, यूनिफॉर्म का पैसा सब करप्शन में जाता था। बच्चे नीचे फर्श पे, धूल भरे हुए फर्श पे, कोई एक टूटा सा दरी बिछा के बैठे हुए हैं, टीचर है ही नहीं। क्या कर रहे हैं बच्चे? पढ़ाई कर रहे हैं। क्या हो रहा था वहां पे? भविष्य के भारत का निर्माण हो रहा था। रो देता था मैं देख के कि अगर ऐसे स्कूलों में मेरे भविष्य के भारत का निर्माण हो रहा है तो भारत का भविष्य बहुत खराब है। मैंने फिर अरविंद जी से पूछा, मुख्यमंत्री जी से, सर क्या करना है? मैं वित्त मंत्री भी था और शिक्षा मंत्री भी, तो आज के संदर्भ में मैं महत्वपूर्ण यह चीज कहना चाहता हूं कि जब मैंने वित्त मंत्री के रूप में मुख्यमंत्री जी से पूछा कि सर क्या करना है बजट में, पहला बजट में बना रहा था, तो मुख्यमंत्री जी ने मुझको एक बात कही और जो अभी यहां पर रोहित भाई बोल रहे थे कि जमीन बेचो, जो हमारे संतों ने कहा, तो जमीन बेचो तो पहले ये देखना कि बच्चों को पढ़ा रहे हो कि नहीं पढ़ा रहे हो। शायद ऐसी ही किसी बात से प्रेरित होकर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ने मुझसे कहा कि मनीष, अगर पैसा कम हो, अगर पैसा ज्यादा ना दिख रहा हो और आपको स्कूल बनाने में और पुल बनाने में कोई चुनाव करना हो, अगर पैसा कम हो और आपको स्कूल बनाने में और पुल बनाने में, पुल मतलब ब्रिज, पुल बनाने में कोई चयन करना हो तो पहले स्कूल बनवा देना, हमारे बच्चे पढ़ लिख जाएंगे, पुल तो अपने आप बना लेंगे। इस मंत्र पे हमने वहां काम करना शुरू किया और 5 साल के अंदर अंदर दिल्ली के लगभग सारे स्कूलों की बिल्डिंग ठीक कराई, टीचर्स की ट्रेनिंग कराई। और टीचर्स की ट्रेनिंग केवल
ऐसा नहीं है कि 2-2 दिन के सेमिनार करा दिए जो यहाँ पे टीचर्स के जनरली होते हैं। मैंने IIM में पढ़ने भेजा, सिंगापुर पढ़ने भेजा टीचर्स को, फिनलैंड भेजा, अमेरिका भेजा, कैम्ब्रिज में, लंदन में, ब्रिटेन में भेजा, ऑक्सफोर्ड में भेजा, सारे दुनिया में जहां भी अच्छी एजुकेशन मिलती है वहां पे टीचर्स को ट्रेनिंग के लिए भेजा 10-10 दिन की। तो उससे एक माहौल बना, अच्छे स्कूल मिले, अच्छी बिल्डिंग मिली, साफ सुथरा वातावरण मिला। ऐसा था मैं जब स्कूलों में गया तो मुझे वहां टीचर्स पूछते थे 2015 में, सर हम 8 घंटे के लिए आते हैं, हमें यह बताइए कि हम वॉशरूम कहां जाएं। कोई वॉशरूम नहीं होता था। लड़कियां आती थी स्कूल में, यहां तो फिर भी थोड़ा जगह होती है, थोड़ा आसपास के घरों में चले जाओ, सामाजिकता माहौल है। दिल्ली में तो ऐसा होता नहीं था। मैं पूछता था टीचर से, कैसे जाते हो? 8 घंटे के लिए, 7 घंटे के लिए एक टीचर, महिला टीचर हम हायर करें स्कूल में, उसकी नौकरी सरकारी टीचर की हो, और वो बच्चों को पढ़ाने आया और स्कूल में वॉशरूम ना हो, वो रोते हुए स्कूल जाएगी और रोते हुए स्कूल से आएगी जाएगी, पढ़ा नहीं पाएगी। वॉशरूम से लेके, लैब से लेके लाइब्रेरी तक सब कोशिश की, जितना अच्छा हो सकता था कराए। और आज दिल्ली के स्कूल अच्छे हो गए हैं। दिल्ली के बच्चों के रिजल्ट आप तो अखबारों में पढ़ते रहते होंगे, आता है, सोशल मीडिया पे सब लोग एक्टिव हैं कि आज बिना कोचिंग के हजारों बच्चे सीधे जेईई का एग्जाम पास कर रहे हैं। कोचिंग नहीं, बिना कोई, हमारे बच्चे कोचिंग नहीं करते स्कूल, सरकारी स्कूलों के, उनके पास पैसा नहीं है। नीट का एग्जाम पास कर रहे हैं। एक स्कूल से 6-6 लड़कियां साथ बिना किसी कोचिंग के नीट का एग्जाम पास कर रही हैं। यह सब क्यों हुआ, कैसे हुआ? क्योंकि नीयत साफ थी। नीयत अगर साफ हो राजनीति में तो काम होता है। मैं डरता था 2015 में जब सरकार में आया था कि कर भी पाएंगे कि नहीं कर पाएंगे, लेकिन आज हो गया, हो रहा है। और उसी का नतीजा था जब स्कूल अच्छे चले, रिजल्ट आने लगे, सोशल मीडिया पे, मीडिया में थोड़ी चर्चा हुई, तो मैं समझता हूं रोहित भाई ने भी आपके विधायक के चुने जाने के बाद यहां से उसकी चर्चा सुनी होगी। मैं उनसे पहले नहीं मिला था, लेकिन बड़ा अच्छा नाता उनसे बन गया। उसके बाद ये दिल्ली आए, दिल्ली में आके बोले मैंने सुना है स्कूल अच्छे बने, मैं विधायक बनाऊं, मैं देखना चाहता हूं। इन्होंने स्कूलों में गए, मेरे मिलने से पहले ये स्कूलों में गए, टीचर्स से मिले, बच्चों से मिले, समझा, बिल्डिंग के फोटो वोटो लिए, टीचर्स से इंटरव्यू रिकॉर्ड किए, फिर बोले मैं मनीष जी से भी मिलना चाहता हूं, ये मेरे से मिलने आए। मुझे याद है 4 साल पहले जब आए थे तो मेरे घर में ड्राइंग रूम में हमने चाय पी थी साथ में बैठ के, और इन्होंने सपना रखा था मनीष जी जैसे दिल्ली में स्कूल हो गए हैं, काश ऐसे स्कूल महाराष्ट्र में भी हो जाएं, सरकारी स्कूल। और आज मुझे बहुत खुशी हो रही है, 4 साल बाद आपने मुझे यहां निमंत्रित किया, तो ऐसे स्कूल जैसे दिल्ली में बनाए और शायद उससे भी बेहतर भविष्य, बेहतर नींव आप महाराष्ट्र की रख रहे हैं। एक दूसरे से इसी तरह से सीख कर राजनीति करनी चाहिए। मैं यहां आया हूं तो मैं देख रहा हूं कि रोहित भाई का एजुकेशन में खाली स्कूल नहीं बनवाए, बहुत काम किया इन्होंने एजुकेशन में, बहुत जबरदस्त काम किया। मैं इनका पढ़ रहा था किस तरह से छोटे छोटे स्तर पर फादर्स डे बनवाने से लेके, बच्चों के कमरे बनवाने से लेके, बच्चों के टीचर्स की ट्रेनिंग से लेके बहुत कुछ काम किया। मुझे लगता है, मैं राजनीतिक बात नहीं कहूंगा, लेकिन इतना जरूर कहूंगा कि आप लोग बहुत सौभाग्यशाली हैं कि आपको रोहित भाई जैसा एक विधायक मिला। बहुत मुश्किल से मिलता है, बहुत मुश्किल से मिलते हैं ऐसे नेता जो एजुकेशन पे काम करने के लिए तैयार हों। आप सब लोग जानते हैं कि कोई नेता बने तो सबसे पहले इस जुगाड़ में रहता है कि मंत्री बने तो पीडब्ल्यूडी वाला बनना चाहिए, है ना? अब क्यों बनना चाहिए, आप हंस गए, उसका जवाब मिल गया मुझको। जिस डिपार्टमेंट में ठेके ज्यादा देने पड़ते हो उसका मिलना चाहिए, जिसमें बच्चे पढ़ाने हो वो मंत्री बाद में बनता है। लेकिन जिस शिद्दत से काम कर रहे हैं, आप सोच के देखिए कि कल कोई आदमी अगर महाराष्ट्र का शिक्षा मंत्री बने तो पूरे महाराष्ट्र के लिए क्या करेगा। फिर से कह रहा हूं कि मैं कोई, मेरी बातों के राजनीतिक अर्थ ना निकाले जाए तो कोई दिक्कत नहीं, मैं भी राजनेता हूं, वो भी राजनेता है। इस आदमी को खोना मत, ये बहुत काम का आदमी है। इसलिए नहीं कि अच्छा आदमी है, बल्कि इसलिए कि आपके बच्चों का भविष्य बना सकता है, ये पूरे महाराष्ट्र के बच्चों का भविष्य बना सकता है। इसका हौसला बढ़ा के रखना। राजनीति में मैं आया हूं, मैं एक सामान्य टीचर के परिवार से आता हूं। मेरे पिताजी अध्यापक थे एक ऐसे ही स्कूल में, गांव में, उत्तर प्रदेश के एक गांव में।
वहां से निकल के पत्रकार बना दिल्ली में आके, फिर योग संयोग हुआ, मैं राजनीति में आया, मंत्री बना। अरविंद केजरीवाल जी की राजनीति की बदौलत मुझे मंत्री बन के शिक्षा मंत्री के रूप में काम करने का मौका मिला। जब राजनीति में आप शिक्षा की बात करते हो तो आपका मनोबल तोड़ने वाले बहुत लोग मिलते हैं, आपको पीछे धकेलने वाले बहुत लोग मिलते हैं। ये मैं कहूंगा पेरेंट्स की, बच्चों की, सबकी जिम्मेदारी है कि इनका मनोबल मत टूटने देना। आप लोग राजनीति में ऊपर नीचे आते रहेंगे, लेकिन इनका मनोबल मत टूटने देना। क्यों? मैं क्यों आया हूं दिल्ली से चल के यहां पे? ये मेरे मित्र हैं, हम फोन पे अच्छी बात कर सकते थे, एक दूसरे के घर परिवार के बच्चों के जन्मदिन से लेके शादियों तक में आ सकते थे, जा सकते थे, लेकिन स्कूल में क्यों आया हूं मैं इतनी दूर से चल के? क्योंकि मुझे इस स्कूल में आगे का भारत दिखाई दे रहा है, भविष्य का भारत दिखाई दे रहा है। मैं जब स्कूल में पढ़ता था, और आप लोग भी याद कर लें, जब पढ़ते थे तो हमें पढ़ाया जाता था, रोहित भाई और अध्यापक लोग जो बैठे हैं यहां पे वो बताएंगे मुझको कि आज क्या पढ़ाया जाता है। जब मैं स्कूल में पढ़ता था तो पढ़ाया जाता था कि 3 तरह के देश होते हैं दुनिया में। एक होते हैं विकसित देश, है ना, उनको बोलते हैं अंग्रेजी में डेवलप्ड कंट्रीज, अमेरिका, जापान और ये सब। एक होते हैं विकासशील देश, जो अभी विकसित हुए नहीं है लेकिन होने के रास्ते पे हैं, हुए नहीं है, डेवलपिंग कंट्रीज। और तीसरे होते हैं अविकसित देश, अंडर डेवलप्ड कंट्रीज, जिनका बुरा हाल है, जो गरीबी में डूबे मर रहे हैं, लड़ रहे हैं, झगड़ रहे हैं, विकसित नहीं है। जब मैं स्कूल में पढ़ता था बच्चों, तो मुझे पढ़ाया जाता था कि भारत एक डेवलपिंग कंट्री है, विकासशील देश है। तो मैं पूछता था अपने टीचर्स से कि कब विकसित होगा? बोले बस अच्छा चल रहा है, 10 साल में होने वाला है। अब मेरे बच्चे आके स्कूल में पढ़ने लगे, उनको भी पढ़ाया जा रहा है कि 3 तरह के देश होते हैं और भारत अभी भी डेवलपिंग कंट्री है, विकासशील देश है। और यकीन मानिए, अगर स्कूलों पे काम नहीं किया गया तो इन बच्चों के बच्चे भी जब स्कूल में पढ़ेंगे यही पढ़ाया जाएगा, भारत अभी भी एक विकासशील देश है, विकसित नहीं बना है। कोई नेता कितनी बात करता रहे, मैं विकसित बना दूंगा, विकसित बना दूंगा, किसी नेता के गिली गिली बादशाह कहने से भारत विकसित नहीं बनेगा, स्कूल बनाने से भारत विकसित बनेगा। यह करना पड़ेगा। इसलिए मैं आपसे अर्ज करने आया हूं कि इस राजनीति को पूरे महाराष्ट्र में फैलाइए, एजुकेशन की राजनीति को मजबूर कर दीजिए। अभी चुनाव आने वाला है, आप किसको वोट देंगे ये आपका विवेक है, लेकिन आपके दरवाजे पे जो भी नेता राजनीति का, किसी भी राजनीतिक पार्टी का वोट मांगने आए तो उससे पूछो, भाई तुम्हारी राजनीतिक पार्टी ने स्कूल कितने बनवाए, पहले उसका हिसाब लेके आओ, बाद में देंगे, हमारे घर में बच्चे हैं। अगर भारत के लोगों ने वोट मांगने से पहले दरवाजे पे आने वाले नेता से पूछना शुरू कर दिया कि नेताजी बहुत बड़ी बड़ी बातें हमने आपकी सोशल मीडिया पे सुन रखी हैं, केवल यह बताओ कि जहां आपको या आपकी पार्टी को मौका मिला है वहां पे स्कूल कितने बनवाए ये बता दो। क्यों? वो पूछेगा क्यों, आपके तो बच्चे नहीं है या बड़े हो गए, आपके पढ़े क्या उनके बच्चे नहीं होंगे क्या? बच्चों के भविष्य के लिए सोचिए, तब आप अपने भविष्य के लिए सोच सकते हैं। और आज आप वो लोग कर रहे हैं, इतनी देर से यहां पे बैठे हैं, मुझे देख के सच में दिल गदगद हो रहा है। सुनहरा भविष्य मुझको भारत का दिख रहा है। मैं जब ये चीजें सोचता था कि बचपन में मैंने पढ़ा भारत विकासशील देश है, मेरे बच्चे ने पढ़ा भारत विकासशील देश है, और उसके बच्चे भी शायद यही पढ़ें कि भारत अभी विकसित देश नहीं हुआ है, तो मुझे लगता था कैसे होगा, मैं चिंतित होता था। जिस धरती पर इतने बड़े बड़े संत, महाराष्ट्र तो संतों की भूमि है, अंबेडकर बाबा साहब की भूमि है, जिन्होंने कहा कि शिक्षा शेरनी का वो दूध है कि जो पिएगा वो दहाड़ेगा, उसके बावजूद भारत में शिक्षा पे बात नहीं हुई, काम नहीं हुआ। अहिल्याबाई से लेके ज्योतिबा फुले तक कितने संत, कितने बड़े बड़े लोग हुए इस धरती पे, विवेकानंद से लेके जिसपे गीता रची गई उस धरती पर, लेकिन भारत विकसित नहीं हुआ। क्यों? क्योंकि शिक्षा पे काम नहीं हुआ। आज आपसे मैं यही विनती करने आया हूं कि दिल्ली में, दिल्ली के लोगों ने देश की राजनीति को एक नई दिशा दी है। पिछले 3 बार से 3 बार चुन लिया गया, मैं 3 बार चुन लिए गए अरविंद केजरीवाल जी। पिछले 3 बार से वो लोग शिक्षा पे काम दे रहे हैं, वोट दे रहे हैं। आप भी एजुकेशन पे वोट देना शुरू कर दीजिए और अपने बच्चों को भी सिखाइए कि बेटा अच्छी नौकरी करो, अच्छी पढ़ाई करो, वो सब ठीक है, लेकिन वोट उसी को देना जो एजुकेशन पे काम करता हो। अगर पूरे देश में एजुकेशन पे ये वोट देने की क्रांति चल गई तो भारत को विश्व गुरु, विकसित देश तो छोड़ दीजिए, विश्व गुरु बनने से कोई नहीं रोक सकता है। लेकिन बिना एजुकेशन के कुछ नहीं होगा। मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं। आप
महाराष्ट्र के इस इलाके में, क्षेत्र में इस क्रांति को आगे बढ़ा रहे हैं। दिल्ली में हम बढ़ा रहे हैं, देश के अन्य कोनों में और लोग बढ़ा रहे हैं। सब मिलकर देश को आगे बढ़ाएंगे। शिक्षित होगा तो आगे बढ़ेगा, विकसित होगा। बस आखिर में मैं टीचर्स को रिक्वेस्ट करना चाहता हूं, जो यहाँ के प्रिंसिपल साहब और टीचर्स हैं, थोड़ा सा दिल्ली के अनुभव के आधार पर, कि साहब खाली अच्छी स्कूल बिल्डिंग बना देने से पढ़ाई नहीं होती है। अच्छी स्कूल बिल्डिंग उसका आधार है। नेताओं का काम केवल इतना हो सकता है, वो मैं हूं या रोहित भाई हों या और किसी को आप कल दूसरे देश में कहीं कहीं और लोग हैं, देखें, नेताओं का काम केवल इतना अच्छा हो सकता है कि आपको बढ़िया सुविधाएं दे दें। सरकार का काम केवल इतना हो सकता है कि बढ़िया सुविधा दे दे, लेकिन पढ़ाने का काम तो टीचर्स ही कर सकते हैं। ना मेरे जैसे नेता कर सकते और ना जुमलेबाज नेता कर सकते। पढ़ाने का काम तो टीचर्स ही कर सकते हैं। तो आप इनको पढ़ाइएगा, इस अच्छी बिल्डिंग में बैठ के अच्छे से पढ़ाइएगा, इनका भविष्य संवारिएगा। और बच्चों से भी कहना चाहता हूं, जो यहां बच्चे बैठे हुए हैं, कि बेटा जब पढ़ लो, सरकार, एमएलए साहब, आपके माता पिता, टीचर्स, सब लोग मिलकर आपको पढ़ा रहे हैं। जब आप पढ़ लो तो आप अच्छे सफल इंसान तो बनिएगा, पैसे भी कमाइएगा, अच्छी नौकरी करिएगा, अच्छा बिजनेस करिएगा, लेकिन अपने माता पिता की सेवा जरूर करिएगा। अपने ये मत सोचिएगा कि अब माता पिता की सेवा कैसे करें, मुझे तो मेहनत करनी पड़ रही है कंपनी में। कंपनी की मेहनत एक जगह और माता पिता की सेवा एक जगह। ऐसा पढ़ लिख के ये मत भूल जाइएगा। और जब माता पिता की सेवा करेंगे तो देश की सेवा करना मत भूलिएगा, क्योंकि देश की सेवा के बिना भी देश आगे नहीं बढ़ सकता। मैं पूरी उम्मीद करता हूं कि इस स्कूल से वो निकलेगा जिसकी हम सबको जरूरत है। बहुत बहुत धन्यवाद। जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद।